ओम साईराम। मी कमलाकर कोते शिर्डी ग्रामस्थ आहे आणि साई भक्त आहे। मी आजचा जो व्हिडिओ करत आहे तो व्हिडिओ कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही किंवा कोणाच्या विरोधात नाही। हा व्हिडिओ फक्त वस्तुस्थिती दाखवण्याचा एक प्रयत्न आहे। यामध्ये 2-4 दिवसापूर्वी माझ्या एका मित्राने, माझे जुने सहकारी जुने मित्र आहेत, त्यांनी एक व्हिडिओ केला या प्रसादालयामध्ये आणि साईबाबांचा प्रसाद कसा निकृष्ट आहे याचं त्यांनी जे प्रात्यक्षिक दाखवलं, तर त्या संदर्भात मी आज या ठिकाणी उपस्थित आहे। मी या माध्यमातून सर्व साई भक्तांना नम्र आवाहन करतो की त्या दिवशी जो व्हिडिओ माझ्या मित्राने टाकला आणि तो प्रचंड व्हायरल झाला, त्यामध्ये साईबाबा संस्थांच्या प्रसादालयाची बदनामी झाली। त्यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि बाबांचा प्रसाद 50 रुपयात कसा निकृष्ट दिला जातो हे त्यांनी समप्रमाण दाखवून दिलं। परंतु मी या निमित्ताने अतिशय नम्रपणे आणि साईबाबांच्या श्रद्धासभेचा मंत्र घेऊन सांगतो की त्या दिवशी जो प्रकार झाला तो कदाचित त्यांच्या रागाच्या द्वेषापोटी झाला असेल, कदाचित त्यांना भूक लागली असेल। भुकेमध्ये माणूस रागात येतो आणि रागाच्या भरात ते बोलतो। यामध्ये मी खुल्या दिलाने एक गोष्ट मान्य करतो, त्यामध्ये कर्मचाऱ्यांची चूक होती की कर्मचाऱ्यांनी दुसरी शिफ्ट होत असताना पहिल्या शिफ्टच्या लोकांनी दुसरी शिफ्टचे लोक येईपर्यंत जागा सोडायला नाही पाहिजे आणि जे लोक जेवायला बसले, जे प्रसाद घ्यायला बसले, त्यांना आपलं जेवण वाढलं पाहिजे। या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट करतो, हा जो परिसर आपल्याला दिसतोय हा VVIP साठी आहे आणि याला फक्त 50 रुपये तिकीट आहे, फक्त 50 रुपये। जर आपण हेच जेवण हॉटेलमध्ये घेतलं त्याला 400 ते 500 रुपये लागू शकतात। त्याचबरोबर हे साई भक्तांच्या देणगीमध्ये सुरू असलेलं प्रसादालय, या प्रसादालयाच्या खालच्या मजल्यावर सर्व साई भक्तांना मोफत प्रसाद दिला जातो। हे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण की हा प्रसाद अतिशय उत्कृष्ट असतो आणि पूर्णपणे दररोज ताज्या स्वरूपात बनवला जातो। या प्रसादालयाची चव आम्ही ज्या मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानतो, शिवसेना प्रमुख जेव्हा जेव्हा शिर्डीला यायचे तेव्हा आठवणीने प्रसाद भलेही ते प्रसादालयात येत नसेल, साई निवास नावाची जुनी इमारत होती, त्या इमारतीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा प्रसाद घ्यायचे। त्याचबरोबर आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या प्रसादाला अतिशय मान देतात। त्या जेव्हा जेव्हा शिर्डीत आल्या त्यांनी आग्रहाने साईबाबा संस्थांच्या प्रसादालयात बनणारा प्रसाद घेतला आणि यामधून त्यांनी साई भक्तांमध्ये एक संदेश दिला की बाबांचा प्रसाद मला प्रिय आहे। तसेच जे लोक हा प्रसाद बनवतात, जे आचार्य आहेत, त्या आचार्यांना 1 महिना राष्ट्रपती भवनात ठेवलं होतं। याला खासदार सदाशिव लोखंडे साहेब सुद्धा साक्षीदार आहेत आणि त्या माध्यमातून बाबांच्या प्रसादाची महती पूर्ण जगभर आहे। डिस्कवरी नावाचा एक जागतिक दर्जाचा चॅनल आहे, या चॅनलवर मेगा किचन म्हणून हा साईबाबा संस्थांचं प्रसाद दाखवलं जातं। या प्रसादाची महती अशी आहे की जेव्हा कुणी आजारी पडतं तेव्हा त्याला सांगितलं जातं की तुम्ही साईबाबांचा प्रसाद घ्या, प्रसादालयात जा आणि या प्रसादालयात तुम्ही प्रसाद घेतल्यानंतर माझी खात्री आहे, माझी श्रद्धा आहे, साई भक्तांची श्रद्धा आहे, येथे प्रसाद जर घेतला तर तुमचा आजार सुद्धा बरा होतो। एकाच भांड्यामध्ये सर्व प्रसाद शिजवला जातो, तो हे VIP असेल, VVIP असेल आणि सर्वसामान्य साई भक्तांसाठी दिला जाणारा प्रसाद। त्याचबरोबर साईबाबा संस्थांच्या दोन्ही हॉस्पिटल असतील, मूकबधिर विद्यालय असेल, अनाथ आश्रम असेल, शाळेच्या मुलांना असेल, एकाच ठिकाणून प्रसाद जातो। परंतु ज्या दिवशी आमच्या मित्रांनी अशी चपाती तूर अशी विद्रूप करून दाखवली, अशी वाईट परिस्थिती कधी झाली। त्यांनी अतिशय विदारक असं स्वरूप त्याला दिलं आणि अतिशय अशी वाईट परिस्थिती आहे, निकृष्ट आहे, याच्यापासून जीविताला धोका आहे किंवा काहीतरी त्यांनी वाक्य वापर असेल, ऍक्च्युली मला माहिती नाही, मी पाहिलं आता माझ्या लक्षात नाही। तर त्यांनी जसं सांगितलं अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे, आरोग्याचा धोका आहे। तर माझ्या मित्राला सांगू इच्छितो, ही साईबाबांची नगरी आहे। साईबाबांनी दवा, दुवा आणि अन्नदान हे 3 मंत्र दिले। त्या अन्नदानाचं वैशिष्ट्य असं आहे की बाबा स्वतः जेवण बनवायचे द्वारकामाईमध्ये आणि भक्तांना खाऊ घालायचे। अनेक लोक हा प्रसाद घेऊन आज बरे झालेले आहेत, त्यांच्या आयुष्याचा उद्धार झालेला आहे। आमची शिर्डीकरांची आणि साई भक्तांची श्रद्धा आहे, साईबाबांचा प्रसाद हा महापवित्र आहे। यामध्ये साईबाबांचं या वास्तूमध्ये वास्तव्य आहे। साईबाबा स्वतः प्रसाद शिजवला जातात। आणखी तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगतो की साईबाबा संस्थांचा महाप्रसाद जो बनतो, या प्रसादालयात किचन आहे, या किचनमध्ये जो प्रसाद बनतो तोच नैवेद्य म्हणून साईबाबांना दाखवला जातो, समाधीवर ठेवला जातो, द्वारकामाईत नेला जातो। हाच नैवेद्य म्हणून साईबाबांना देतो। मला सांगा, असा कोणता माणूस आहे की बाबांचा पगार घेतो आणि साईबाबांनाच तोच प्रसाद खाऊ घालतो? असं होत नाही। मित्रा, तुला कदाचित आवड असेल व्हिडिओ करायची, हरकत नाही। राजकारणामध्ये आपल्याला, तुला, मला सगळ्यांना असं वाटतं की आपण सर्वांनी कुठेतरी पुढे गेलं पाहिजे, परंतु कोणत्या गोष्टीचा व्हिडिओ काढावा, कोणत्या गोष्टीचा काढू नये याची आपण समज ठेवली पाहिजे। मी आपल्याला समक्ष भेटून या संदर्भात बोलणारच आहे
परंतु या निमित्ताने ज्या साई भक्तांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम झालं त्या सर्व साई भक्तांना विनंती करतो, आपण शिर्डीत या, साईबाबा संस्थानचा प्रसाद घ्या. आपल्याला काही शंका असेल तर आपण निश्चितच साईबाबा संस्थानचं किचन आहे त्या किचनमध्ये जा. यामध्ये कर्मचाऱ्यांची चुकी झाली असेल हे मला मान्य आहे, मी ती गोष्ट नाकारत नाही. कारण की एक माणूस जेवायला बसतो आणि त्याचं वाढणं थांबून आमची ड्युटी बदलली आहे ही गोष्ट आहे. ज्या कर्मचाऱ्यांची चूक झाली असेल याला पर्याय आहे. शिर्डीमध्ये जेव्हा जेव्हा काही घटना घडते, जेव्हा जेव्हा कर्मचाऱ्यांची चूक होते, इथं प्रसादालयाचे अधीक्षक बसतात, त्यांच्याकडे जाऊन तक्रार करायला पाहिजे होती. त्यांना जर वाटलं असेल की प्रसाद अधीक्षकाची दखल घेत नाही, कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जायला पाहिजे होतं, त्यांच्याकडे तक्रार करायला पाहिजे होती. जर कर्मचारी मोबाईलवर बोलत होता त्याचा फोटो काढून, जसा तुम्ही व्हिडिओ काढला त्याचा एक फोटो व्हिडिओ शूटिंग काढून कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवायला पाहिजे होतं आणि त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली असते, मला विश्वास आहे. आपण या माध्यमातून मी सर्व साई भक्तांना विनंती करतो की आपण जशा वाईट कमेंट बऱ्याच लोकांनी केल्या, मी खाली एक कमेंट वाचली त्यांच्या पोस्टला, एक पांडुरंग भक्त म्हणतो स्वतःला आणि साई भक्तांना साईबाबांच्या नावाने वाईट बोलतो, असे पांडुरंगाचे भक्त असू शकत नाही. मी सर्व साई भक्तांना आवाहन करतो की आपण या व्हिडिओच्या खाली आपला चांगला काय अनुभव असेल तो आपण द्यावा, काही चूक असेल ते निदर्शनास आणून द्यावी. साईबाबा संस्थान शिर्डी ग्रामस्थ याची निश्चित दखल घेऊन या सुधारणा करतील असं मला वाटतं. ओम साईराम.